गुड मॉर्निंग मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आहे सिंगापूर मधला आमचा दुसरा दिवस. काल आम्ही आलो आणि थोडीफार साईटसीइंग केली आणि आज आम्हाला खूप साईटसीइंग करायची आहे, कारण की सिंगापूरमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासाठी. तर आजचा दिवस खूप धावपळीचा आहे. खूप साऱ्या गोष्टी आम्हाला बघायच्या आहेत, एक्सप्लोर करायच्या आहेत. खूप सारे राईड पण असणार आहेत मे बी. आणि आज मजा येणार आहे. आजच्या ब्लॉगला पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. आता सकाळी उठलोय, रेडी झालो आणि आता चाललोय खाली नाश्त्याला. नाश्ता करू आणि जाऊ पहिली साईटसीइंग करायला. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला मंडळी. पण काय एवढं जमलं नाही मला, कारण उपवास आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारून घ्यावी लागते. त्याच्यामध्ये अंड आहे का, काय आहे. त्यामुळे फळांवरच आहोत आम्ही. मी तर सकाळी फक्त फळच खाते, बाकीचं मला काहीच जमत नाहीये. आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करतात, पराठा किंवा पुरी वगैरे, पण तेवढी काय टेस्ट लागत नाही. नवीन नवीन माणसं जसं बनवतात तसे झालेले आहेत. ठीक आहे, प्रयत्न तर करतात, पण ते आपल्याला नाही पसंत. आणि चहा आणि कॉफी तर नाहीच पिऊ शकत आपण, एकदम पातळ. प्रीतने आता कॉफी घेतली, ते अजिबात पिली, फक्त एक घोट घेतला असेल, बाकी कडू. तर आमच्या हॉटेलचा आजूबाजूचा परिसर बघा कसा आहे. आणि आमची बस आलेली आहे आजच्या दिवसाची. रोज नवीन बस असते. सो लेट्स गो. मलेशियन आहे, हा बसायचं. चला. वा, हे पण कसलं बनवलंय ना, कसं बनवलंय सगळं. वेलकम टू मंडाई बर्ड पार्क, बर्ड पॅराडाईज. आम्ही आलोय पक्ष्यांच्या, काय बोलतात त्याला, सॅनिचरी असंच बोलता येईल ना, अभयारण्य है ना, असंच बोलता येईल. रेन फॉरेस्ट वाईल्ड एशिया. सगळं कसं बनवलंय दगडासारखं त्यांनी. आता बघायला आलो आम्ही. पक्षी प्राणी आहेत ते बघूया काय काय आहे ते. पण समोरच एंट्रीलाच कसलं केलंय. वेलकम टू बर्ड पॅराडाईज. चला, ऊन बघ कसलं लागतंय. तिकीट घ्यायचे तिकडून. आतमध्ये बघूया कसले कसले बर्ड्स आहेत, काय आहे ते. सो लेट्स गो. हा मॅप आहे त्यांचा, अरे नाही मॅप आहे, हा मॅपच आहे आय थिंक. सो हिस्ट्री आहे त्यांची.
आणि तुम्ही बघू शकता इथे पेंग्विन्स आहेत, खरोखरचे पेंग्विन आहेत आणि त्यांना मेंटेन केलंय. पाणी आहे बर्फाचं, त्याच्यामध्ये आहेत पेंग्विन्स. त्यांना खूप जास्त टेम्परेचर लागतं. केवढे सारे पेंग्विन्स आहेत इथे. बदका मार रे उडी. अरे तू बघ रे कुठं उडीच मारायला. रेडी गो गो गो. ओके मग रे पडला रे पडला. आणि आता आपण आलोय शो बघण्यासाठी बर्ड्सचा. बघूया कसा आहे. असं खाली बसायला आहे, तिथे आपण बसू शकतो. Guidance of wings. Okay. And that is the Burmese kite. So let's say hello to Rado. What's this? आला. Great, yeah. The Burmese kite, they are agile and maneuverable in flight, allowing them to catch prey in mid-air. Let's do that one more time, shall we? Rado, let's show that one more time. Here he comes. Another great catch. Let's give Rado a big round of applause. Black eyes. Well, that would mean that the kite's fury doesn't die. Now, another fun fact about owls that I think most of you here know is that they are able to turn their heads all the way to the back. But how many of you know how many degrees that is? Any answers? दोन आहेत, दोन. इथे एक आहे आणि हा एक आहे. Hi. चला चला. Come on guys, follow me. कम ऑन गाईज, फॉलो मी. यू फॉलो मी. चलो लेट्स गो. हात नको लावतो. थांब, लांबच राहा. इकडे बघ एवढे सारे आहेत. कसला मोठा आहे हा. बसलाय. खूप सारे पक्षीच पक्षी आणि पंख हे केलेत. नाही नाही, आता खोलं होतं हावाला. वेगळंच आहे काहीतरी. केवढे सारे पक्षी. हा मोठा आहे आणि पाय, त्याचे पायच बघ असले आहेत. केस बघ. चला. आणि हा आहे सिंगापूर फ्लायर. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय ना, हा आकाश पाळणा आहे. तुम्ही आता मगाशी बघितला असाल. पूर्ण असा फिरतो तो.
आणि सिंगापूरचा पूर्ण असं दिसतो. खूप मोठा आकाश पाळणा आहे. चला आम्हाला जेवायला जायचं आहे. पैसे लागतील खूप. तिकीट असेल त्याचं फ्री. आणि आजचं आमचं हॉटेल आहे रेड लाल मिरची. चला ओके ये ना. हॉटेल मधून व्ह्यू काही असा दिसतोय. किती भारी वाटते. आणि ही मरीना बे ह्याच्या वरती आपल्याला जायचं आहे. वरती स्विमिंग पूल आहे, बिल्डिंग आहे, त्याच्यावरती असं बोट सारखं बनवलंय त्यांनी. मस्त आहे व्ह्यू. फोटोज वगैरे काढायचे आहेत. आणि हवा सुटल्या मस्त. ढगं पण आहेत. पाऊस पडत नाही पण मस्त वातावरण आहे. मस्त वाटते. आणि हा आहे आमचा हॉटेल. सो लेट्स गो. बघूया काय काय आहे जेवायला. आज उपवास आहे कारण महाशिवरात्र आहे म्हणून. राईस, अच्छा बिर्याणी राईस आहे, दाल तडका आहे आणि काय मिक्स आणि पनीरचं आहे. एवढंच आहे. रोटी आली नाही का? अच्छा घेऊन आली ते. ओके गरम गरम नान हे काय आहे आणि चिली फिश आणि चिकन करी. हे नॉनव्हेज साठी आहे आपला उपवास. चला आणि आता आम्ही चाललो मरीना बे वरती चाललोय. म्हणजे एक प्रकारचं हॉटेल आहे ते. सो चला आता लिफ्टने जाऊ वरती आणि मग वरतून तुम्हाला पूर्ण सिंगापूर सिटी दाखवतो की कशी दिसते ते. 7 स्टार हॉटेल आहे है ना प्रीत? त्याच्यामध्ये मॉल आहे. त्याच्यामध्ये मॉल आहे, तुम्ही राहू शकता. स्विमिंग पूल आणि वरती मेन म्हणजे स्विमिंग पूल आहे. आता चाललोय वरतीच. सिंगापूरचं हे जास्त फेमस आहे ना. सो लेट्स गो. सो वेलकम टू मरीना बे सँड. तर हा आहे हॉटेल जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्याच्यावरती चाललोय आपण तिथे. सो लेट्स गो. है ना तो असतो ना कॅमेरा ड्रोन नाही आणला. सो लेट्स गो. आणि हा आहे आधी असं होतं आधी आणि आता असं झालेलं आहे. चला चाललो. लिफ्टने आपल्याला वरती जायचं आहे. 200 मीटर वरती डायरेक्ट. रात्रीचं तर एकदम भारी बघायला दिसते. स्क्रीनवर दाखवतात ते. ओ माय गॉड कसलं भारी आहे. वरतून पूर्ण सिंगापूर सिटी दिसते. वा वा भारी मस्त. चल तिकडे जाऊया. तिकडे ते डोम वगैरे आहेत ते. चल. तर आता आपण आलेलो आहोत वरती. आणि हे जे खाली दिसतंय ना, काल आपण इथे गेलेलो होतो. तुम्हाला खालून दिसत असेल ते फुलांचं वगैरे गार्डनला ना. गार्डन बाय द बे. इथे गेलो होतो. आणि हा हे ओपन करून हवा आहे आतमध्ये. आणि हा आहे सिंगापूरचा फ्लायओव्हर म्हणजे आकाश पाळणा सिंगापूर सिटीचा. इथून पूर्ण सिंगापूर सिटी दिसते. मस्त वाटते. आणि ढगं सुद्धा आलेली आहेत. पाऊस आलेला आहे. आणि सगळी जण इथे फोटोज वगैरे काढतात. आणि ही खाडी आहे. खाडी काय बोलते आपला समुद्र आहे. आणि हा आहे पूर्ण समुद्र. आणि हा आहे प्रीत. वेलकम टू सिंगापूर. आणि हा आहे समुद्र पूर्ण. आणि मलेशिया पण इथूनच ब्रिजवरूनच आलो ना प्रीत आपण. कुठून तरी पाठीमागे आय थिंक सो. दुसऱ्या कंट्रीला म्हणजे दुसऱ्या देशाला जॉईन करण्यासाठी असा एक ब्रिज आहे. तो कुठे आहे तो माहित नाही आम्हाला. तिथून आलो आम्ही काल. एका कंट्रीतून एका देशातून दुसऱ्या देशामध्ये आलो. असं आहे. इमिग्रेशन वगैरे सगळं पासपोर्ट वगैरे सगळं चेक करून आम्हाला सोडलं. बॅगापासून सगळं. तर हा सिंगापूर हा दुसरा देश आहे. तर मस्त वाटते इथे आल्यानंतर. फोटो काढतोय मस्त. माझा फोटो काढ ना असा. आम्ही आलो आणि नेमका पाऊस पडायला सुरुवात झाली. सगळं पांढरा पांढरा दिसायला लागलंय. पाऊस पडायला लागला. चला तर जाऊया खाली. पण मस्त व्ह्यू दिसतोय. पण छान दिसतोय बघ. आणि एअरपोर्ट पण दिसतोय सिंगापूरचा. म्हणजे हे रे फ्लाइट्स
दिसतात बघ वरतून, मस्त वाटते. फक्त पाऊस थोडा वेळ अजून थांबायला हवा होता, आम्हाला फोटो काढायचे होते. आणि इकडे वरती बार वगैरे आहे. हा 7 स्टार हॉटेल आहे, त्यामुळे खूप महाग आहे. चला आतमध्ये. इकडे चालू आहे डान्स, पूर्ण वुमन स्पेशल. मरीना बेवर डान्स चालू आहे सगळ्यांचा. मस्त आहे रे ती, आपल्याला ह्याच्यात बसवणार. पण चला लेट्स गो. परत एकदा राईड. किती वेळा राईड करणार आहोत. आणि हलते अशी, पूर्ण हलते, मजा आने वाला आहे. मस्त किती आहे बघ. ते थांबायला लागेल ना सगळे. किती जण लागतील. आणि आता आम्ही चाललोय केबल कार मधून एका आयलँड वर. काय नाव आहे त्याचं, सेंटोसा म्हणून. त्याला पाठीमागा आहेत राईड, केबल कार आहे, जाणार आहोत आपण. छोट्या छोट्या आहेत अशा. सो लेट्स गो. ओके, तर असं जाणार आहोत आपण सिंगापूर केबल कार स्काय नेटवर्क. आणि आता आम्ही चाललो या राईड मध्ये बसायला, बघू शकताय. आणि हा आम्हाला तिकीट दिलेला आहे त्याच्यामध्ये असं आम्ही बसणार आणि वरती जाणार. तर अशी ही राईड आहे. सगळे लाईनीमध्ये थांबलेले आहोत आम्ही. सो लेट्स गो. कसली भारी आहे ना. अच्छा, फोटो काय निकालना है. ओके, देखते हैं. हाय अहिला, भारी. अच्छा, पकडायचं आहे फक्त. आता चाललो राईड करून आणि आता चाललोय आम्ही म्युझियम मध्ये, जिथे मदाम तुस्सा म्हणजे वॅक्सचे म्हणजे मेणाचे सगळे पुतळे आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा पुतळा आहे, शाहरुख खानचा पण आहे. आणि फुटबॉल प्लेअर कोण आहे तो, रोनाल्डो, त्याचा सुद्धा आहे. तर ते बघायला चाललेलो आहे. सो लेट्स गो. हे मला कधीपासून बघायचं होतं, वॅक्स म्युझियम. सो चला. तर ही आहे एंट्री. सो लेट्स गो. हे सगळे पुतळे आहेत मेणाचे. तर आपण जाऊया आणि बघूया कसे बनवलेत आणि काय आहे ते. एंट्री. आम्ही पहिले आलो, सो पहिलेच चाललोय. चालू झालं. देखो क्या है, करण जोहर आ गए हैं. तो टेक अ फोटो. करण जोहर से हाय. आम्हाला पण मूवी मध्ये घ्या. करीना. ओ माय गॉड, मस्त. बस आता फोटो. हे प्लीज परत. हो देखो, तिकडे दिसत आहेत ते डान्स करताना. मी व्हिडिओ झाली आहे. हा काय, अरे हे हो गार्डन मध्ये
सुपर ड्रेस सुपर हा सुपर सुपर अच्छा मस्त पूर्ण बघ इकडे सिंह. अरे वा हा बघ पूर्ण सिंगापूर बघा. आता आम्ही होडीमध्ये बसलोय. ओके कसलं बनवलंय ना मस्त बनाए. हाँ. शॉर्ट एंड स्वीट में हाँ. हमने को अट्रैक्शंस कवर कर लिए. हो मरीना बे. ओ माय गॉड मरीना बेबी गाडी आहे लाईट पण लागते. कशी बनवली हो तिला. गाडी बी आहे. फॉर्म्युला हे वरती बघ वरती बघ. सिंगापूर एअरलाइन्स. सिंगापूर एअरलाइन्स. वा हे खरोखर वाटतात ना एकदम. डोळे वगैरे मग कसे एकदम सेम वाटतात. खरोखरचे वाटतात एकदम. इकडे पण हे सगळे मेणापासून बनवलेले आहेत त्यांनी. सेम दिसतात. अरे वा इकडे सगळे आहेत. सगळे आपले आपले मोदी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्यासोबत तर पहिला फोटो काढणार मी. आणि आपली राणी आणि महात्मा गांधी. अरे वा ओ माय गॉड. हे म्हणजे आपण राणीच्या सोबत फोटो काढायचा बसून. अरे वा. आताच आम्ही शो बघितला 3D वाला. सगळ्यांसोबत फोटोज काढले. स्टॅच्यू होते मेणाचे बनवलेले ते मस्त वाटलं. आणि आता आम्ही पितोय कॉफी थंडगार. जरा बरं वाटते. आणि चेहरा बघू शकते. सकाळपासून आम्ही फिरतोय साईटसिंग करतोय. आणि इकडे मध्ये पाऊस येतोय कधी जास्त ऊन येतोय कधी खूप जास्त हवा सुटते. क्लायमेटचं काय सांगू शकत नाही पण मस्त आहे. आम्ही कशावर आलोय आपण सेंटोसा आयलँडवर आलेलो आहे वरती. म्हणजे केबल कार घेऊन आलेलो आहोत वरती. मस्त आहे का. बरी आहे. कॉफी पितोय तर झालं तर जातो खाली परत केबल कारनेच आम्हाला खाली जायचं आहे. तर आजचा दिवस मस्त होता. खूप साऱ्या साईट सीइंग केल्या. खूप वेगवेगळे प्लेसेस बघितले. सो तर जातो खाली पुन्हा एकदा आणि मग जेवणाचं बघू. आणि मग अशा प्रकारे आजचा दिवस एंड होईल. उद्या लास्ट डे आहे ना. उद्या लास्ट डे आहे आमचा सिंगापूरमधला. खूप मजा करतोय. खूप साऱ्या रायडिंग करतोय आणि मस्त वाटतंय. मस्त वाटलं ना आजचा दिवस. फुल एन्जॉय केले आम्ही आज. एकदम मजा आली. आणि एवढं बघण्यासारखं आहे ना. आणि एवढं डेव्हलप केलं त्या लोकांनी ना. एक नंबर. मला नंतर अजून हिस्ट्री सांगेन मी सिंगापूरची. आणि वरतून बघू शकताय ह्याच्यातूनच आपल्याला जायचं आहे वरती. केबल कार आहेत त्या. आणि आमच्या साईडला इथे मोर येऊन फिरत आहेत. हे बघा खूप सारे मोर आहेत. ते आमच्या आजूबाजूलाच आहेत फिरत आहेत. चला कॉफी घेतो.
आलो आम्ही हॉटेलला जेवायला. कसलं भारी आहे हॉटेल. ये किसका है? वेजिटेरियन. जिनका उपवास है वो लोग है क्या? नहीं फास्टिंग उधर है. इधर बैठो. अच्छा ये हम लोग के लिए क्या? आईला भारी. काय आहे पण हे स्प्रिंग रोल माहिती आहे ते आपल्या हे बीन्स आहेत. ओके हाँ वही मैं देख रही हूँ. चलो जेवायला या. हा हे आमचं जेवण आहे इकडचं सिंगापूरचं जेवण व्हेज आज खायचंय, उद्या नॉनव्हेज खायचं कारण का आज आहे महाशिवरात्री म्हणून. आणि मस्त आहे रेस्टॉरंट. ओके आणि अजून आलेत नाहीत बाकीचे. आजचं जेवण आहे भात आहे आणि कसली भाजी ती कोबीची आहे का? गोभी की कुछ तो भी है. कुछ नया ट्राय करे आज हम. आणि काकडी आहे पण त्याला पण काहीतरी आंबट असं लावलंय. आणि स्प्रिंग रोल आहे. स्प्रिंग रोल मस्त आणि बटाट्याची भाजी आहे. कशावर काय खायचं आम्हाला माहित नाही. सगळं मिक्स करून खातोय आम्ही. हे बघ आता बटाट्याची भाजी घेतोय आम्हाला तो भात घ्यायचा आहे. आणि ही कोबी आहे ना कोबीला कशी खायची असंच खायचं तोडून काय माहिती. ते सिंगापूर सालचं जेवण आहे. भेंडी पण आहेत खायला. इकडे भेंडी आहे आणि आपल्या परत बी आहे उकडलेली. इकडचं जेवण आणि हा बटाटा आहे उकडलेला असं जेवण आहे. हे हॉटेल या जेवायला गेले. आणि आता चालू झालेला आहे लाईट शो आणि आम्ही आहोत आता मरीना बे. नाईट व्ह्यू बघायला आलोय. कशी नाईट लाईफ आहे सिंगापूरची. आणि आज आमचा डे 2 आहे. मस्त वाटते. सगळ्या पब्लिकला घेऊन आलोय आम्ही. सगळे बघतोय नाईट शो. मस्त आहे. लाईट शो आहे तिकडे पुढे. आणि तो जो आहे तो पाळणा आहे म्हणजे आकाश पाळणा आहे सिंगापूरचा. आणि ज्यात पण सकाळी गेले होते. आणि ढग केवढे फास्ट पळत आहेत वरती. एकदम फास्ट चालत आहे. आणि आता आम्ही आहोत मरीना बेच्या इथे. लाईट शो चालू आहे पाठीमागे. आणि आम्ही जेवलो हॉटेलमधून आणि बाहेरच आहोत. गेलोच नाही हॉटेल कारण का आम्हाला हे सगळं बघायचं होतं. लाईट शो वगैरे असतो इथे 9 वाजता 5-6 मिनिटाचा शो असतो. आपण मस्त असतो लाईट शो. सगळे बघतात आणि आमचे सगळे इकडे खाली बसले कारण का उभं राहून तर बसायला काय नाही. उभं राहून कंटाळा आला आणि पाय दुखायला लागला. आणि मेन म्हणजे आम्हाला आता 1-2 किलोमीटर चालायचं आहे. तर आम्ही ते बसलो. आता शो चालू आहे पाठीमागे. लाईट दिसत असेल तुम्हाला तर मस्त आहे सिंगापूरची नाईट लाईफ. आणि एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत ना मजा वाटते. खूप छान वाटते. आणि एवढ्या लाईट्स आहेत. आणि स्पेशल अट्रॅक्शन आहे तर ही म्हणजे हा हॉटेल आहे 7 स्टार जो आपण सकाळी ह्याच्यावरती गेलो होतो. तर मी पॉवर बॅटरी लावली कारण का माझा फोनची बॅटरी डाऊन आहे. तर मस्त वाटते. तर आलोय. असा दिवस मस्त होता. खूप साऱ्या प्लेसेस एक्सप्लोअर केल्या. तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता थोडा वेळ फिरतो आणि मग जाऊ रूमवर. पण रूमवर पोचायला पण आम्हाला 1-1.5 तास लागला का 1-2 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे. चालत जातोय. सो मस्त वाटतंय. कलर मस्त घेतला. ग्रीन